यस थँक्यू जे. चला त्वरित क्षेत्र सजून घ्या. चला सुरुवात होईल आता या सामन्याला. डिवाय स्पोर्ट सीसी आणि हिंदवी स्वराज क्रिकेट क्लब अंधरी या दोन संघांच्या दरम्यान. चला दोन्ही संघांचे अतिरिक्त खेळाडू. चला सामन्याला सुरुवात होते. या दोन आघाडीचे फलंदाज विशाल आणि आदित्य मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले आहेत. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज निखिल. पहिला चेंडू काहीतरी आगळा वेगळा करण्याचा प्रयत्न होता, परंतु गोलंदाज स्वतःच्या फलंदाजीमध्ये थांबले गेलेत. रेड बॉल झालाय. सुरुवात होईल या सामन्याला. पहिला बॉल फुलटॉसचा बॉल चेंडूला बिरकावलाय मिड विकेट का कॉर्नर रिझनला. जेल टिपला गेलाय. पंचांचा कॉल काय आहे? पंचांचा कॉल काय आहे? विकेट. फुलटॉस चेंडू मोडा फटका खेळण्याचा प्रयत्न डीप मिड विकेट रिजनला. क्षेत्ररक्षक होता तिकडे तैनात. स्वतःला चेंडूवर झोकून दिलं, उडी मारली, जम्पिंग कॅच घेतला गेला डीप मध्ये. विकेटचं पतन झालंय. पहिला गडी बॅक टू डिपार्ट. वेलकम डीजे. यस थँक्यू डीजे. पहिला चेंडू पहिला जरा बॅक टू डिपार्ट झालाय. विशालला परतावं लागेल तंबूच्या आसऱ्याला. नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. दुसरा चेंडू वाईडिश लॉंग ऑफला केलेला हा फटका. चेंडू ट्रॅव्हल झाला होता तिकडे. क्षेत्ररक्षक होता तिकडे. त्यांना सुरुवात झाली आहे धाव फलकाला. फुलटॉस चेंडू होता. फुलटॉस चेंडूला मिस केलाय. निर्धाव चेंडू आलाय. थोडासा सफल झाले. आउटसाइड ऑफ स्टंप त्याला ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु निर्धाव चेंडू आलाय. मिस केलाय चेंडूला. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. बॅटीची कडा इनसाइड एज लागून पायचा स्पर्श घेऊन चेंडू ऑन द विकेट राहिला. निर्धाव चेंडू येताना पाहायला मिळतोय. बॅक टू बॅकचा दुसरा निर्धाव आलाय. 4 चेंडूचा खेळ संपलाय. अजूनपर्यंत एकच धाव धावफलकावर लागली गेली आहे. विकेटचं पतन सुद्धा झाले आहे या षटकामध्ये पहिल्या चेंडूवरती. आणि आता थोडासा दबाव कुठेतरी निर्माण झाला आहे, तो म्हणजे डीवाय स्पोर्ट्स सीसी संघावरती. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न मिड विकेटच्या क्षेत्रात. क्षेत्ररक्षक आहे तिकडे तैनात. वन बाउन्स चेंडूला गॅदर करेल. चांगली फेकी पाहायला मिळाली आहे. एकच धाव पूर्ण होईल तोपर्यंत चांगली फेकी, चांगल्या गॅदर डीप मध्ये पाहायला मिळालं. एक पेक्षा अधिक काही नाही आहे. धावफलक जाऊन पोहोचले. 2 वर 5 चेंडूचा खेळ अजूनपर्यंत संपलाय. शेवटचा चेंडू आता मार्गस्थ. फुलटॉस चेंडू होता, त्याला मिस केलाय. स्विंग अँड मिस. षटक संपलाय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलक जाऊन पोहोचले ते एक गडीच्या मोबदल्यामध्ये 2 धावेवर.
थोडासा टायमरवर सुद्धा लक्ष द्यायचं आहे. 5 मिनिटं झाल्यात. 5 मिनिटांमध्ये षटक हाताळायचं आहे, नाहीतर एक शेवटच्या षटकामध्ये फिल्डर इनसाइड करावा लागेल. कव्हरच्या दिशेने खेळलेला हा स्ट्रोक क्षेत्ररक्षक येईल चेंडूवरती. तोपर्यंत 2 धावा पूर्ण होतील. 2 धावा पूर्ण झाल्या. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. थोडासा फायदा उचलण्यात आला होता. चौकार षटकार येत नाही आहे. आता अशा सिच्युएशनमध्ये जेव्हा चौकार षटकार येत नाही तेव्हा तुम्हाला सिंगल डबल रन्सवर जास्त जोर द्यावा लागतील. ते म्हणतात ना, जसं मुंबईची लाईफलाईन लोकल आहे तशीच क्रिकेटची लाईफलाईन सुद्धा सिंगल अँड डबल, त्यावर जोर द्यावा लागतील, जेणेकरून तुमचा स्कोअर थोडासा पुशअप होईल. फुल टॉस चेंडू. यावेळी कुठली चूक होणार नाहीये. मिड विकेट क्षेत्रामध्ये यावेळेस षटकार आलाय. पहिला षटकार या सामन्याचा आलाय, तो म्हणजे आदित्यच्या बॅटीतून. सँगुलीचे खूप गरजेदार षटकार या क्षणी आलाय. षटकाराची गरज होती आणि तो आलाय. आणखी एक फुलटॉस चेंडू होता, त्याला ओळखण्यात थोडीशी चुकी केली आहे. लो फुलटॉस मध्ये चेंडू होता, पायाचा स्पर्श घेऊन चेंडू झाला शॉर्ट थर्ड मॅन रिजनला. लेगबायच्या स्वरूपात ही धावफलकात ऍड होईल. 11 धावा धावफलकावर लागल्या गेल्या. 3 चेंडूचा खेळ या षटकामध्ये संपलाय. पहिल्या षटक फक्त 2 धावांचं खर्च केलं गेलं होतं. आता या षटकामध्ये 3 चेंडूमध्ये पहिल्या 9 धावा आल्यात. अर्धा पल्ला घातला गेला. या इनिंगचा 9 चेंडूचा खेळ संपलाय. 11 धावा धावफलकावर लागल्या गेल्या. तिकडून अजूनही 11 चेंडू 9 बॉलचा खेळ येणारा बाकी. ऑन साईडला खेळला हा फटका. मिड विकेटचा क्षेत्ररक्षक खेळ चेंडूवरती. दुसऱ्या धावेचा कॉल आणि खराब फेकी झाली आहे. त्या कारणास्तव 2 धावा सहरीतेने पूर्ण होतील. 11+2 टोटल अशा 13 धावा धावफलकावर लागल्या गेल्या. 2 चेंडूचा खेळ या षटकामध्ये येणारा बाकी. गोलंदाज प्रतीक गोलंदाजी मार्कवर सज्ज. थोडीशी चर्चा होताना पाहायला मिळते. मोठा फटका एक्झिक्यूट करण्याचा प्रयत्न. शफल होऊन आउटसाइड ऑफ स्टंप आले होते. मोठा फटका एक्झिक्यूट करण्याचा प्रयत्न होता मिड विकेटच्या रिजनला, परंतु स्विंग अँड मिस, थोडासा स्विंग पाहायला मिळाला बॉलमध्ये. त्या कारणे बॅट आणि बॉलचा कुठला संपर्क झालेला नाही आहे. निर्धाव चेंडू आलाय आणि आता शेवटचा चेंडू असेल दुसऱ्या षटकातला. धावफलक जाऊन पोहोचले ते सध्याच्या घडीला 13 धावा. आणखी एक स्विंग अँड मिस, आणखी एक निर्धाव चेंडू. षटक संपलंय. 2 षटकांचा खेळ संपला. इकडनं 2 षटकांच्या खेळानंतर धावफलक जर पाहिलं तर जाऊन पोचले 13 धावेवर 1 गडीच्या मोबदल्यामध्ये. आता येणाऱ्या पुढचे शेवटचे 6 चेंडू खूप महत्त्वाचे ठरणार आहेत. शेवटचे षटक, शेवटचे 6 चेंडूंचा खेळ येणारा बाकी. आणि आता 6 चेंडूमध्ये किती धावेपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न असेल तो म्हणजे विशाल सारख्या फलंदाजा. विशाल जो ओपनिंगला आला होता, नॉन स्ट्रायकिंगला होता, आता शेवटच्या षटकामध्ये त्याच्या खांद्यावर जबाबदारी असेल की मोठे फटकेबाजी करण्याची. धावफलक सध्याच्या घडीला 13 चेंडूंच्या खेळानंतर 13 धावा. रणबॉलचं इक्वेशन पाहायला मिळतंय सध्याच्या घडीला. आता 5 चेंडूमध्ये थोडंसं काउंटर अटॅक करावा लागेल, थोडेसे पराक्रम करावे लागतील. पराक्रम करण्याचा प्रयत्न तर वारंवार होतो या फलंदाजा, परंतु त्याला यश मिळत नाहीये. एक षटकार त्याच्या बॅटीतून आलाय जरूर, परंतु आता चांगली गोलंदाजी होताना पाहायला मिळते. हार्डलाईन स्पॉटवर चेंडू आपटवला गेला होता. फलंदाजाला बॉल ओळखता आलेला नाही आहे. पायाचा स्पर्श होऊन चेंडू स्वतःच्या फॉलोथ्रूमध्ये अडवला गेला. 1 धाव ॲड झाली आहे धाव फलकामध्ये. लेगबायच्या स्वरूपामध्ये 14 धावा धावफलकावर लागल्या गेल्या. शेवटचे 4 चेंडू आणि आता इकडनं मोठी फटके येणं फार गरजेचं असेल, कारण की या मैदानावरती लो स्कोअर
शक्यतोच डिफेंड होऊ शकतो आणि त्यासाठी या वेळेलाच आउटसाइड ऑफ स्टंपचा चेंडूला पुल केलाय आणि त्याला पार्क केलाय आउट ऑफ द पार्क षटकारासाठी. वेलकम डीजे. येस थँक्यू डीजे. नक्कीच या मैदानावर लो स्कोर तर डिफेंड होऊ शकत नाही, म्हणूनच आता या षटकाराची जी गरज होती ती गरज पूर्ण झाली आहे. परंतु या षटकाराने काय होणार नाहीये, अजून षटकार येणं गरजेचं आहे आणि तो आलाय, उडवलाय बॉलला, रोहित शर्मा स्टाईल मध्ये पुल केलाय, आलाय बॅक टू बॅकचा दुसरा मॅक्सिमम षटकार. येस थँक्यू डीजे. बॅक टू बॅकचा दुसरा षटकार आलाय आणि खूप गरज होती या षटकारांची. 26 धावा धावफलकावर लागले गेलेत, अजूनही 2 चेंडूंचा खेळ येणारा बाकी. पुढे सरसावून स्ट्रेट डाऊन द ग्राउंड खेळण्याचा प्रयत्न होता. लॉंग ऑनचे क्षेत्रक्षक आहे तिकडे नात एक धाव पूर्ण झाले. दुसऱ्या कॉल, एकच धाव मिळेल. दुसऱ्या धावेचा कॉल होता विशालचा. धावचीच्या स्वरूपात परतावा लागेल फलंदाज जयेशला. चांगली फटकेबाजी केली होती, पाचच्या 2 चेंडूवरती काही गरज तर नव्हती अशा प्रकारच्या धावचीच्या स्वरूपात बाद होण्याची, परंतु विकेट सॅक्रिफाईस केली जाते. येस थँक्यू डीजे. सौरभ आला आता फलंदाजी मार्कवर. शेवटचा चेंडू आहे, 27 धावा धावफलकावर लागल्या गेल्यात. आता नक्कीच मनामध्ये कुठेतरी असेल की या चेंडूवर एखादा मोठा फटका खेळून जी धावसंख्या आहे, सांघिक धावसंख्या आहे, ती 30च्या पार नेण्याची कोशिश असेल, परंतु या चेंडूवर मोठा फटका येणं गरजेचं. त्यासाठी सौरभ नवीन फलंदाज आलाय गोलंदाजी मार्कवर. नितेश शॉर्ट ऑफ लेन डिलिव्हरी, थोडासा बाउन्सनी सरप्राईज करण्याचा प्रयत्न फलंदाजाला, परंतु अवांतर वर असल्या कारणे पंच दर्शवतायत वाईडचा इशारा. फुल टॉस चेंडू, त्याला दंडित केलंय ऑन साईडच्या रिजनला. क्षेत्ररक्षक आहे आणि तो कुठली चूक करणार नाहीये. दंडित केलं होतं परंतु डिस्टन्स मिळाली नाही आहे, त्या कारणे विकेटचा पतन. गडी होईल बॅक टू डिपार्ट. षटक संपलंय, 3 षटकांचा खेळ संपलाय आणि धावफलकावर धावा लागल्या गेल्या ते 28 धावा आणि 29 धावांचं लक्ष असेल ते म्हणजे हिंदवी स्वराज क्रिकेट क्लब अंधेरी या संघासाठी. हॅलो हॅलो थँक्यू. चला फिल्डिंग लावून घ्या, फिल्डिंग लावून घ्या.
चला फिल्डिंग लावून घ्या. तसंच 2 बॅटर मैदानामध्ये दाखल करा प्लीज. लगेचच 2 बॅटर मैदानामध्ये दाखल होतील, याची देखील दक्षता घ्यायची आहे. हॅलो हॅलो चिक. हॅलो हॅलो. चला फिल्डिंग लावून घ्या. हॅलो. धावसंख्येचं लक्ष जर आपण पाहिलं 29 29 आता बनवायचे आहेत. बॅटिंग टीम आता हिंदवी स्वराज्य क्रिकेट क्लब अंधेरी आपल्याला पाहायला मिळतोय. बॅटिंग स्टान्सवरती प्रतीक आणि नॉन स्ट्रायकिंग एंडवरती निलेश. आता सलामीची जोडी आपण पाहताय. गोलंदाजी मार्कवरती ओमकार षटक क्रमांक पहिल्या हाताने करता आलाय. 18 बॉलचा खेळ आहे. 18 बॉलमध्ये 29 बनवायचे आहेत. 18 बॉल 29 हे सामन्याचं समीकरण. पहिला बॉल ओमकार तयार. प्रतीक समोर उडवण्याचा प्रयत्न. बॅटची हलकीशी आहेत. बॅटची इनसाइड एज. बॉल चाललाय लॉंग स्टॉप रिझन मध्ये. क्षेत्ररक्षक जरूर धावतोय बॉलकडे, परंतु बॉल जाईल बाउंड्री लाईनला क्लिअर करत असताना 4 धावा चौकार. थँक्यू. पहिला बॉल 4 धावांकरता. पहिल्याच बॉलवरती प्रतीकच्या बॅटमधून चौकार येतोय. जरूर इनसाइड एज घेत असताना बॉल गेला लॉंग स्टॉप रिझनला भेदत सीमारेषा पलीकडे. पुढचा बॉल ओमकार तयार. ओव्हर द विकेट. भिरकवण्याचा प्रयत्न दूर वळून खेचायचं होतं, परंतु आता ते जमलेलं नाहीये. आता हे प्रतिउत्तर आहे मागच्या बॉलचं. ते प्रतिउत्तर देत असताना आपण ओमकारला पाहताय. जरूर पहिल्या बॉलवरती प्रतीकच्या वरती प्रतीकने चढवला हल्ला, परंतु त्यानंतरचा बॉल हा सध्या ओमकारचा राहिलाय. कमबॅकचे सिग्नल आता मैदानामध्ये त्याने देखील दिल्यात. हे कमबॅक करणं खूप गरजेची गोष्ट राहते, कारण लो स्कोरिंग टोटल मॅच आहे आणि त्याच्यावरती तुम्ही धावा अडवण्याचा प्रयत्न करतायत आणि हा इथे कॅच कॅरी केला जाईल. बिगेट जरूर करायचं होतं, परंतु पहिला धाव बसेल टीमला. टीम हिंदवी स्वराज्य अंधेरी टीमला बाद. थँक्यू. विकेट आली आहे. एक महत्त्वाची विकेट सध्या तरी आता आपल्याला पाहायला मिळते. जरूर पहिल्या बॉलवरती चौकार आता प्रतीकच्या बॅटमधून आला, परंतु त्यानंतरचे 2 बॉल राहिले गोलंदाजाच्या नावे. कमबॅक केलंय. कमबॅक या पद्धतीचंच हवंय टीमला आणि ते सध्या कमबॅक आपल्याला पाहायला मिळतोय मैदानामध्ये. थोडीशी खडतर परिस्थिती देखील आपण बॅटिंग करणाऱ्या टीमची आपण पाहताय, परंतु त्या परिस्थितीला मात करून चांगली बॅटिंग करणं तेही गरजेचं राहील. खरं फारसं मोठं धावाचं आव्हान नाही आहे. 29 फक्त बनवायचे आहेत. फक्त म्हणून चालणार नाही आहे. क्रिकेटचा खेळ आहे. क्रिकेटच्या खेळामध्ये
कमी धावसंख्या देखील मोठी कधी कधी वाटू लागते. हा बॉल चांगलाच फटका, फक्त स्लाइस केलंय, स्लाइसचा फटका. अगदी इथे जर क्षेत्ररक्षण पाहिलं तर जोपर्यंत केलं जाईल, आता इथे 2 धावा पळवून काढल्या जात आहेत. टीमची धावसंख्या आता जाऊन पोहोचले फलकावरती ऑन दी स्कोर कार्ड एकंदरीत 6 रन. एकंदरीत 4 बॉल इथे फेकून झाल्यात. षटक क्रमांक पहिलं ते प्रगती पदावरती आहे. ओमकार सध्या तो हाताळतोय. नवीन बॅटर सोमनाथ आहे. सोमनाथच्या बॅटमधनं पहिला बॉल फेस करत असताना 2 धावा. चेंज ऑफ पेस्ट ऑन साइड वळवलाय. डीप मध्ये खेळाडू असला तरी काय फरक पडतो. जाईल बॉल बाउंड्री लाईनला. क्लिअर करत असताना वेट फॉर अंपायर सिग्नल. इट इज अ 4 रन. चौकार 4. थँक्यू. थँक्यू. चौकारला टर्न केले या बॉलला आणि 4 धावा येत असताना आपण पाहायला मिळाल्यात. नेक्स्ट बॉल ओव्हर द विकेट. शॉर्ट बॉल बॅटची इनसाइड एज आणि सध्या तरी मैदानामध्ये जो बॉल थांबतोय आणि तिकडे जोपर्यंत बॉलला फील्ड केलं जाईल आणि जोपर्यंत फील्ड इथे मात्र केलं जाईल फक्त डॉट मिळेल. डॉटच्या स्वरूपात सांगता होतीये या षटकाची समाप्ती. पहिल्या षटकात धावा बनवलेत एकंदरीत 10 रन्स आणि स्कोर कार्ड. उर्वरित 12 बॉल तुमच्याकडे शिल्लक आहेत. 12 बॉलमध्ये विजय होण्याकरता बनवायचे आहेत एकंदरीत 19. 12 बॉलचं समीकरण, 12 बॉल 19चं समीकरण हे तुमच्या समोर आता असणार आहे. पाहूयात त्या दिशेने फलंदाजी होईल का की गोलंदाजी करणारी टीम सध्या आतंक मचवेल्या मैदानामध्ये तेही पाहायचे. ऐकूया टीजर ब्रेक, वळूयात मॅचकडे. आमचे डीजे मास्टर थोडेसे आता शांत पाहायला मिळतात या दुपारच्या सत्रामध्ये. षटक क्रमांक दुसरा हाताळण्याकरता गोलंदाजी मार्गवरती. गोलंदाज रेडी. दुसरा ओव्हर. पहिला बॉल उडवण्याचा प्रयत्न. फ्लाईट दिली या बॉलला. फ्लाईट आणि जाईल का बॉल? यस. परंतु अंतिमच्या क्षणी आता वेट फॉर अंपायर सिग्नल. पंचांचा सिग्नलचा वेट आहे. बॉल जाईल 4 धावांकरता. येईल हा दमदार चौकार 4. थँक्यू. थँक्यू. गोलंदाजी मार्गवरती सौरव आलाय. सौरवच्या या पहिल्या बॉलवरती आतंक मचवलाय परंतु झेल तिथे धरतीला दान होत असताना आपण पाहिला. हा फटका चान्स सजवलाय परंतु डीप मध्ये खेळाडू वेगाने आले होते परंतु जाईल बॉल बाउंड्री लाईनला क्लिअर करत असताना सीमारेषा पार. 4 धावांकरता एफर्ट चांगले होते परंतु बॉल जाईल क्षेत्ररक्षकाला बीट करत. चौकार. थँक्यू. वेलकम बॅक. पुन्हा एकदा सहर्ष स्वागत या क्रिकेटच्या नगरीमध्ये. आपण पाहत आहे सिल्वर स्टार चषक 2026 सीझन 4. हा बॉल चांगला लागलाय थोडासा दूरवरती आणि दूरवरती असल्या कारणाने या बॉलवरती परिपक्वता ती फलंदाजाला जमलेली नाहीये बनवत असताना सर बॉल विकेट कीपरच्या हातामध्ये. डॉट बॉलच्या स्वरूपात या बॉलची सांगता सध्या तरी जर पाहिलं तर कमबॅक 2 चौकारानंतर आता गोलंदाज सौरभने केलंय. एकंदरीत 3 बॉल फेकून झालेत. हा बॉल चांगला टाकलाय थोडंसं आता बीट केलंय. सर बॉल विकेट कीपरच्या हातामध्ये चाललाय डॉटच्या स्वरूपात. तर इथून जर पाहिलं तर विजय होण्याकरता जवळजवळ लक्ष हे समोर
राहिलेल्या 11 धावींची गरज आहे. 11 हवेत टीमला इथून जिंकण्याकरता. एकंदरीत 8 बॉल बाकी आहेत. 8 बॉल आणि 11. वा काय फटक्या खेळलाय, फक्त बघतच राहावा असा शॉट इथे एक्झिक्यूट करत असताना फलंदाजाला पाहत आहे. बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या पलीकडे. सिक्सर. आदरणीय सन्माननीय सूर्यदादा तांडेल इथे दादा उपस्थित आहेत. त्यांना विनंती करतो या आपण व्यासपीठावरती यायचंय. चार 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 दिला चार दिला चार दिला आम्ही बघितलं चार दिला. अंपायरने 4 दिला, आम्ही 4 लिहिला, संपला विषय. अंपायरने 4 दिला. विजय होण्याकरता इथून बॉल तुमच्याकडे राहिलेत एकंदरीत 7 बॉल 5. हे सामन्याचं समीकरण इथून टीमला जिंकण्याकरता राहिले. एक चांगला फटका दर्शवत असताना आपण सध्या तरी बॅट्समनला पाहत आहे. बॅट्समन नितीशच्या बॅटमधनं हा सिक्सर. एक चांगला फटका सजवत असताना फक्त दिशा दिली आणि पाहतच राहावा असा शॉट एक्झिक्यूट करत असताना आपण पाहिला. हा बॉल भिडकावलाय, जाईल 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 बाउंड्री लाईनच्या पलीकडे. एक षटक ठेवून हा सामना इथे समाप्त केलाय टीम हिंदवी स्वराज्य क्रिकेट क्लब अंधेरी टीमने. थँक्यू. थँक्यू थँक्यू टीचर. थँक्यू थँक्यू थँक्यू. आणि कॅप्टन चला दोन्ही टीमचे कॅप्टन. हिंदवी स्वराज्य क्रिकेट क्लब अंधेरी टीमचा कॅप्टन, तसेच शैवी 26 टीमचा कॅप्टन. शैवी 26 टीमचा कॅप्टन तसेच हिंदवी स्वराज्य क्रिकेट क्लब अंधेरी. चला दोन्ही टीमचे कॅप्टन शैवी 26 आणि त्याचबरोबरीने हिंदवी स्वराज्य क्रिकेट क्लब अंधेरी. टॉस करण्यासाठी आमच्या सोबत आता माझे साथी समालोचक सहयोगजीनीच आहेत. हेच क्रिकेटचं वैशिष्ट्य आहे. क्रिकेटमध्ये या सर्व काही गोष्टी होत राहतात. टॉस केला